काश्मीर जिल्ह्यामध्ये मतदारसंघात की उमेदवारी मागण्यासाठी उमेदवारी मागण्यासाठी इच्छुक आहे. कारण काश्मीर पद्माळ मोजिडी नांदरे ह्या मतदारसंघात की 15 ते 20 वर्षे आतापर्यंत सामाजिक शैक्षणिक विधायक काम करत आलेलं आहे. तरी आमचे नेते जयंत पाटील साहेब, विशालदादा पाटील आणि जयवंतराव नलवडे ह्यांनी माझ्या नावाचा विचार करावा अशी मी विनंती करतोय. आपण ही जी उमेदवारी मागितली आहे तर ही शरद पवार पक्ष यांच्याकडून उमेदवारी मी मागत आहे. आतापर्यंत त्या पक्षात काम करत आलेला आहे. 1986ला ज्यावेळी काश्मीरला मेळावा झाला त्यावेळी शरद पवारच्या नेतृत्वाखाली आम्ही ते फार मोठा मेळावा घेतला होता, शेतकरी मेळावा म्हणून. आणि तेव्हापासून मी 86 पासून आतापर्यंत काम करत आलेलो आहे. आणि सामाजिक काम करत असताना किंवा पक्षानं सुद्धा महाविकास आघाडीने माझ्या पक्षाचा माझ्या नावाचा विचार करावा असं मी इच्छा व्यक्त करतो. आपली ही उमेदवारी आपण मागत आहात म्हणजे निवडणुकीच्या रिंगणात आपण उतरलेले आहात. तर कसबे डिग्रज गावचं म्हणजे यामध्ये आपलं कसबे डिग्रज, मौजे डिग्रज, पद्माळ आणि नांदरे तर हा आपला मतदारसंघ येतो. तर या मतदारसंघाच्या विकासाचं काय विजन घेऊन आपण या निवडणुकीत उतरलेले आहात? कसबे डिग्रज, मौजे डिग्रज, पद्माळ घेऊन नांदरे ह्या भागात रस्ता म्हणा, गटारी म्हणा, ड्रेनेज म्हणा, स्वच्छता म्हणा, ह्या गोष्टीचा उद्देश म्हणजे ही कामं बरीचशीच राहिलेलं आहेत. किंवा नवीन वसाहत वाढलेलं आहे, तिथं सुविधा झाल्या पाहिजे, पाण्याची सुविधा झाल्या पाहिजे, स्वच्छतेची सुविधा झाल्या पाहिजे, असं आपलं काम करायचं ध्येय आहे. यापूर्वीचे जे जिल्हा परिषद सदस्य झाले त्यांनी या मतदारसंघाच्या विकासासाठी काय केलं आणि तुम्ही काय करणार आहात? ह्या पूर्वीच्या जिल्हा परिषद मतदारसंघाने बरेच 80 ते 90% काय त्यांच्या हातनं काम झालेलं नाही. आणि मला संधी मिळाली तर कसबे डिग्रजसाठी, मौजे डिग्रज किंवा पद्माळ नांदरे असण्यासाठी कुठलेही काम किंवा सामाजिक असू दे किंवा रस्त्याचं असू दे, गटरचं असू दे, लोकांची सुविधा असू दे, सर्वसाधारण महिलांचा असू दे, युवकांचा असू दे, उद्योगासाठी असू दे, ह्यांच्यासाठी एक संधी मिळाली तर काम करायला अडचण नाही, काही नाही. आपण कसबे डिग्रजमध्ये वीर सेवा दलाचे संघनायक पासून कामाला सुरुवात केली, दिगंबर जैन समाज विकास सोसायटी चेअरमन. त्या अनुषंगाने आपला अनुभव काय? 1988 साली पहिल्यांदा संघनायक म्हणून माझी निवड झाली. त्यानंतर दिगंबर जैन समाज कसबे सदस्यपदी निवड झाली. 2000ला माझी चेअरमनपदी निवड झाली. सामाजिक काम करत असताना आईसाहेब भवनला एक 15 गुंठ जागा घेतली, तिथं आता कार्यालय आहे. पुन्हा देवणी महाराजांनी, तरुणसाहेब महाराजांनी गावात आणलं, आईसाहेब भवन बांधलं. जे सामाजिक किंवा सामाजिक जे काम करायचं ते आतापर्यंत करत आलो. आणि सोसायटी 2005ला जेव्हा चेअरमन निवड झाली त्यावेळी 2005ला महापूर आला होता. महापूर आल्यानंतर की सोसायटीतले गोडाऊन खतं बितं सगळी भिजली होती. आणि सोसायटी शेतकरी अडचणीत असताना की बाबा काय शेतकऱ्यासाठी मार्ग काढले, शेतकरी सोसायटीची संस्था शेतकऱ्यासाठी आहे. त्यावेळी जवळजवळ प्रत्येक शेतकऱ्याला कर्ज, शेतकऱ्याला खताचं वाटप केलं. कोणा 2 एकरा, कोणा 3 एकरा, कोणा 5 एकरा, त्याबद्दल खर्च वाटप केलं. आणि मार्चमध्ये पैसे भरा अशी विनंती केली आणि शेतकऱ्याला सवलती पद्धतीने त्यावेळी सहकार्य केलं. आत्ताच झालेल्या निवडणुकीच्या निकालामध्ये नगर परिषदांच्या आष्टा आणि इस्लामपूरमध्ये राज्याचे माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली ह्या 2 निवडणुका निवडून आल्या. त्याचा परिणाम आपल्या मतदारसंघावर काय होईल का? ईश्वरपूर मतदारसंघ, आष्टा मतदारसंघात साहेबांच्या नेतृत्वाखाली भरघोस यश आलेलं आहे. आणि कसबे जिल्हा परिषद मतदारसंघात की याचा भरपूर परिणाम होणार आहे. आणि वातावरण चांगलं आहे, महाविकास वातावरण छान आहे. आणि त्या पद्धतीनं यंत्रणा राबली तर यश 100% मिळेल. मागच्या गतवर्षीच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आनंदराव नरवडे भाऊ यांचा निसटता पराभव झाला. ते राष्ट्रवादीतूनच उभा राहिले होते आणि दुसरे प्रतिस्पर्धी उमेदवार काँग्रेस पक्षाचे विशाल चौले राहिले होते. अशा परिस्थितीतून आपण या निवडणुकीत कशा पद्धतीने पाहता? मागच्या बाबतीत कसबे डिग्रज मतदारसंघातनं विशाल चौले भाऊच्या इलेक्शन लागल्यानंतर
की कसबी डिग्रज मोहिते पद्मावळमध्ये भरोगच यश भाऊला मिळालं, पण नांदऱ्यामध्ये की मतदान थोडं कमी पडलं, त्यामुळं विजय निसरता पराभव झाला. कारण त्याला कारण असं आहे की हा मतदारसंघ 1962 पासून की 1962 पासून जैन प्रतिनिधी करत आलेले आहेत आणि त्यामुळं आत्तापर्यंत आले ओबीसी एकदा पडल्यानंतर फक्त मोहितेची कोळी मॅडम म्हणून निवडून आलते. असं पूर्वीपासून परंपरा आहे. नांद्रे गावातून आनंदराव नरोडे यांना मतदान कमी झालं आणि ते मतदान भरून काढण्यासाठी आपली व्यूहरचना काय असेल नांद्रेमधून? नांदऱ्यामधून जर मतदान भरून काढायचं झालं तर तिथं घरोघरी फिरायला पाहिजे, घरोघरी यंत्रणा राबवायला पाहिजे, फार कष्ट घेतलं पाहिजे आणि नांदऱ्यात सहकार्याच्या भूमिकेतनं नांदऱ्यात तिथं सुद्धा एक 3-4 गट असलं तरी सुद्धा तिथं आपलं संबंध चांगला आहे, तिथं सर्कल चांगला आहे आणि नांदऱ्याचा पूर्वीपासून संबंध आहे. त्यामुळे तिथं ते थोडं तिथं प्रयत्न करून यश 100% मिळेल. आता ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच राष्ट्रवादीचेच आहेत, मार्केट कमिटी संचालक तुमचे नेते आनंदराव नरोडे आहेत. या माध्यमातून मौजलीगडचे भालचंद्र पाटील अशा दिग्गज नेत्यांच्या परिस्थितीतून आपणाला उमेदवारी मिळण्याचा जो आपण प्रयत्न करताय